तर मानखुर्द गोवंडीमध्ये नालेसफाई झाली नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलं। नवनाथ बन यांनी महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर प्रश्न उपस्थित केला। वारंवार काळ्या यादीत असणाऱ्यांना कंत्राट दिल्यानं काम होत नसल्याचा आरोप त्यांनी केला। महापौर मॅडम, माझी आपल्याला देखील विनंती आहे की आपण त्या मानखुर्द आणि या परिसरामध्ये एकदा पाहणी करावी। आजपर्यंत मोठ्या नाल्यातनं गाळ्याचा एक टोपलं देखील काढलेलं नाही। अशी विपरीत परिस्थिती त्या ठिकाणी आहे। जेव्हा एमएस मध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो गेल्या वेळेला ब्लॅक लिस्ट मध्ये होता अशी माहिती आहे। अशाच कंत्राटदाराला पुन्हा एमएस मध्ये कंत्राट देण्यात आलंय, त्यामुळे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। ट्रम्प आता जिल्हा परिषद लढतील शक्यता नाकारू शकत नाही असं सकपाळ यांनी म्हटलं। ट्रम्प गावाकडच्या निवडणुकीचं पण अभिनंदन करत असतील तर आश्चर्य नाही असं सकपाळांनी म्हटलं। 5 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर ट्रम्प यांनी मोदींचं अभिनंदन केल्यानंतर सकपाळांनी टीका केली। ट्रम्प हे अलीकडच्या काळामध्ये आपल्या एखाद्या गावात सरपंच जर निवडून आला तर त्याचे अभिनंदन जर करत असतील तर आश्चर्य वाटत घेऊ देऊ नका। किंबहुना एखादा बाळू पेंट्या बबली यांच्या वाढदिवसाकरता जर ट्रम्प तात्यांनी जर शुभेच्छा दिल्या तर त्यात कुठेही आश्चर्य नाही। कारण आपले पंतप्रधान हे ट्रम्पना का घाबरतात आणि ट्रम्पचं नाव घेतल्यानंतर ते सरेंडर का होतात याचं प्रश्नाचं उत्तर काही हे अद्याप भारताला मिळत नाही। त्यामुळे ट्रम्प हे आता पुढे पंचायत समितीचे सभापती होणार का एखादी जिल्हा परिषद ते लढवणार याकडे आता भारताचं लक्ष लागलंय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। तर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात तडीपार आरोपी माजी आमदार अनिल भोसले पुण्यातच असल्याचं समोर आलं आहे। आरोपी अनिल भोसलेला पुण्यातील तडीपार करण्यात आला आहे। माजी आमदार अनिल भोसलेंना व्याही जे आहेत खासदार संजय काकडेंच्या घरी आयोजित एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली। बाळासाहेब ठाकरेंचं विशेष टपाल जारी होणार आहे। माजी खासदार राहुल शेवाळेंच्या मागणीची केंद्राकडून दखल घेण्यात आली आहे। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाची मागणी त्यांनी केलेली होती। धुळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार फारुख शहा पक्षावर नाराज असल्याची माहिती मिळते। पक्षातील वरिष्ठांकडून कोणतीही मदत होत नसल्यानं फारुख शहा नाराज आहेत। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत फारुख शहा यांनी बैठक घेतली। आठवड्याभरात पक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास फारुख शहा राजीनामा देण्याची शक्यता। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा बसतात। ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची तहान सध्या टँकर आणि अधिग्रहित विहिरींवरती भागवली जाते आहे। तर दुसरीकडे हर घर नलचे स्वप्न दाखवणाऱ्या जलजीवन मिशनच्या योजना निधी अभावी रखडल्यानं पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला। तर नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 2 दिवस पुन्हा अवकाळीचा इशारा आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट असणार आहे। नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, चंद्रपुरामध्ये पावसाची शक्यता वर्तवली जाते। नागपूर मे महिन्यात पुन्हा तापणार आहे। हवामान विभागानं हा इशारा दिला। वर्धा, चंद्रपुर, गढ़चिरौली, नागपुर में भी जो भी है अगले 2 से 3 दिनों के लिए हल्की से मध्यम बारिश और यहाँ पे तेज हवाएं जिसकी संभावना है बन रही है। और जो हवाएं रहेगी उसकी रफ्तार 30 से 40 किलोमीटर भी हो सकती है और किसी किसी स्थान पर जो हवाएं हैं वो 40 से 50 या 50 से 60 किलोमीटर प्रति घंटे की भी हो सकती है। तो आज और कल के लिए 8 और 9 तारीख के लिए विदर्भ के कुछ जिलों को ऑरेंज अलर्ट्स पे रखे गए हैं। तर गोंदिया जिल्ह्यातील देवरीसह छत्तीसगड राज्यातील तहान भागवणाऱ्या शिरपूर धरणामध्ये 7% पाणी साठा उपलब्ध आहे। त्यामुळे या भागामध्ये पाणी टंचाईच्या समस्या निर्माण होऊ शकतात। तर यवतमाळमधील उकनी कोळसा खाणीमध्ये मातीचा डोंगर कोसळला। उकनी कोळसा खाणीमध्ये भूस्खलन झाल्यानं 2 डंपर मातीत अडकले। सुदैवानं जीवितहानी नाही अशी देखील माहिती आहे। संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आहे। तर यवतमाळमधील उकनी कोळसा खाणीमध्ये मातीचा डोंगर जो आहे तो कोसळल्याची माहिती मिळते आहे। उकनी कोळसा खाणीमध्ये भूस्खलन झाल्यानं 2 डंपर मातीत अडकले। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जी आहे ती करण्यात येईल। तर भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणासंदर्भात बातमी आहे। मुख्य आरोपी डॉक्टर वाजपेयीसह 10 जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। उपचारासाठी दाखल महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत नवजात बाळाची लाखो रुपयात विक्री केल्याचा आरोप न्यू बालाजी नर्सिंग होमचे संचालक डॉक्टर वाजपेयी यांच्यावर आहे। प्रशासनानं त्या सोनोग्राफी सेंटर सील केलं असून न्यू बालाजी नर्सिंग होमची मान्यताही रद्द करण्यात आली।
तर सोलापूरच्या कामोनेमधील विद्यार्थी अक्षय भारेलावला 10वीच्या परीक्षेमध्ये सर्व विषयात 35 गुण मिळाले. अक्षयच्या या अनोख्या निकालाच्या सध्या सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगलेली आहे. तर मलंगड कल्याण मार्गावरती वाहतूक कोंडी झाली. नेवाळी द्वारली परिसरातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. 3 तासांपासून वाहतूक संत गतीनं सुरू आहे. तर मलंगड कल्याण मार्गावरती सध्या वाहतूक कोंडी असल्याचं पाहायला मिळते. नेवाळी द्वारली परिसरातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी झाली. कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा आहेत. 3 तासांपासून वाहतूक संत गतीनं सुरू असल्याची माहिती आता समोर येते.